ही कथा आहे अलवलेल्या काळजाची हळूवार शिदोरी. आमचे श्वास एकमेकांना भिडत होते, जणू दोन वेगवेगळ्या नद्यांचा मिलन बिंदू शोधत होत्या. तिच्या डोळ्यातली नजर तशीच ओढ घेत होती, न हटवणारी, पण तरीही नाजूक मनाचा तड गाठणारी. ती डोळ्यात डोळे घालून माझ्या वाट पाहत होती, पण त्या क्षणी आजूबाजूची हवाच जणू कवटाळली होती. वेळ शब्द हरवून बसला होता. मी हळूच एक पाऊल टाकले. तिच्या गालावर कोवळ्या उन्हाचा तुकडा पडला होता. तिचे होठ थरथरणारे, गुलाबी आणि बोलक्या शांततेने भरलेले. मी माझे होठ तिच्या होठांची फक्त एवढ्यासाठी लावले की तिला विचारले, तू मला तुझ्या जवळ येऊ देशील का? ती मागे सरकली नाही, फक्त तिच्या डोळ्यांनी एक मूक होकार दिला. तो स्पर्श जाता जाता हे म्हणून गेला की काही काळी तुटलेली मनं पुन्हा जोडू लागतात. नमस्कार मित्रांनो, माझे नाव विहान आहे. मी मूळचा पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावाचा, पण शिक्षणासाठी मुंबई गाठली. आई वडिलांची स्वप्न होती की मी मोठा होऊन अधिकारी व्हावा, पण माझं माणसांच्या गरजा, त्यांची घरं, त्यांची स्वप्न यांच्याशी जुळणारं काहीतरी करण्याचं होत होतं. म्हणून मी आर्किटेक्चरची पदवी घेतली. सुरुवातीला एका मोठ्या कंपनीत काम केलं, पण शहरातील काँक्रीटच्या जंगलात माझं मन कधीच रमलं नाही. मला वास्तुशास्त्रात ती ओलसर, मातीशी नातं सांगणारी सर्जनशीलता हवी होती. म्हणून मी नोकरी सोडली आणि केडवड या हिरव्यागार डोंगराळ भागात माझं छोटंसं स्पर्श आर्किटेक्टचं नावाचं कार्यालय सुरू केलं. तेथील लोकांना निसर्गाशी सुसंगत अशी घर बनवून देणं हे माझं स्वप्न होतं. सुरुवातीला अवघड गेलं, पण हळूहळू लोकांचा विश्वास मिळू लागला. मी एकटाच राहत असे. माझं एक छोटंसं पण मोक्याचं घर, स्वतःच्या डिझाईननुसार बनवलेलं, मातीचा रंग, लाकडी खिडक्या, एक छोटासा बागुलपट्टा, पण एकटेपणा मात्र या सुंदर घरातही डोकावत होते. जेवण बनवण्यापासून तर साफसफाईपर्यंत सगळं स्वतःला करावं लागे. एका पावसाळी सकाळची गोष्ट आहे. मी कार्यालयात बसून काही नकाशे पाहत होतो. तेवढ्यात दरवाजात एक मधुर स्वर कानी पडला. साहेब, क्षणभर थांबाल का? मी वर पाहिलं. समोर एक अशी तरुणी उभी होती. तिच्याकडे पाहून वस्तू सुंदरतेची व्याख्या बदलून टाकावी. तिच्या अंगावर पिवळी प्रिंटची साडी, केसात एकच गजरा, डोळ्यात एक विलक्षण शांत ऊर्जा. हातात ती एक वृद्ध महिलेचा आधार देत होती. ती वृद्ध महिला अशक्त दिसत होती, पण त्या तरुणीच्या चेहऱ्यावर कुठलीही हताशा नव्हती, फक्त काळजी होती. तिने नम्रपणे सांगितलं, मी सुमन, या माझ्या आजी आहेत. गेले 2 दिवस त्यांना डोक्यात खूप वेदना आहेत. गावातल्या दवाखान्यात औषध घेतलं, पण काही उपयोग झाला नाही. तुम्ही वैद्यकीय मदत करू शकता का मार्गदर्शनासाठी? तिच्या शब्दात एक वेगळीच प्रामाणिकपणा होती. मी लगेच आजींना खुर्चीवर बसवलं. त्यांची तपासणी केली. ताप कमी होत नव्हता. मी जवळच्या डॉक्टरांना फोन केला आणि त्यांच्या सांगण्यावरून प्राथमिक उपचार दिले. त्या सर्व वेळी सुमन शांतपणे माझं काम बघत होती. तिच्या डोळ्यात माझ्यावरचा विश्वास ठळकपणे दिसत होता. आजी थोड्या बऱ्या झाल्यावर त्यात निघाल्या, पण सुमनने ते शांत समजलं. शहराचे दर्शन माझ्या मनात घर करून राहिलं. काही दिवसांनी मी सकाळी गावातल्या गोदामायेच्या मंदिरात गेलो होतो. तिथेच त्या आजी आणि सुमन पुन्हा भेटल्या. आता आजी पूर्णपणे बऱ्या होत्या. त्यांनी माझे आभार मानले. आपसुकच गप्पा रंगल्या. मी हलकेच विचारलं, आजी, मला माझ्या घरची जेवणाची सोय होत नाही. स्वयंपाक आणि घरकामासाठी एखादी जबाबदारी व्यक्ती मिळेल का? मोबदला चांगला देईन. आजी लगेच हसल्या. सुमन फार चांगली शिजवते आणि ती आता काही महिन्यापासून माझ्याकडे राहते. तिलाच विचार बाळा. सुमनने डोळ्यात संकोच आणि शांत होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता माझ्या दारात उभी होती. साधी पण नेटकी, पायात बिबट्या चपल्या, डोळ्यात एक गहरी वेदना दडलेली होती, जी ती बोलू देत नव्हती. सुरुवातीचे दिवस साधेच गेले. सकाळी येणं, झाडूपोछा करणं, स्वयंपाक बनवणं. तिच्या हातातली आमटी, भात, पोळी याची चव काही औरच होती. त्या चवीत एक हुरहुर होती, जणू ती स्वतःसाठी नव्हे तर एखाद्या आपल्यासाठी शिजवत होती. एके दिवशी मी तिला पगाराची पोती देण्यासाठी हाक मारली. मी तिला पैसे देताना सांगितलं, तुझा या महिन्याचा पगार. ती थोडीशी बंबावली. पोती उघडताच तिच्या डोळ्यातून अश्रू सरकले. मी विचारलं, काय झालं सुमन? ती गप्प बसली. हळूहळू तिने आपली वेदना उघडली. माझं लग्न लहान वयातच झालं होतं, पण नवऱ्याच्या सवयी चांगल्या नव्हत्या. त्यांच्या आई वडिलांनी मला एक दासीसारखं वागवलं. 2 वर्ष सहन केलं. मार, शिव्या, उपासमार. शेवटी मी पळून निघाले, पण नवऱ्याने घटस्फोटाला नकार दिला. मी इकडे आजीकडे आले. आता काम करते. तेवढ्यात तिला माझं पहिलं प्रेम,
नाही, मला नको ते आठवू. ती मध्येच थांबली. तिच्या डोळ्यात एक कोणाच तरी आठवण हुरहुरली, पण ती बोलली नाही. मी तिच्या त्या अश्रूंना फक्त पाहत राहिलो. त्या क्षणी माझ्या मनात तिच्यासाठी फक्त आदरच उरला नाही, तर तिच्यात एक वेगळीच ताकद दिसली. पुढचे दिवस अजून रंगत गेले. एकदा ती माझ्यासाठी चहा बनवत होती. तिच्या चहाचा कप माझ्या हातात सरकताना आपसूक आमच्या बोटांना स्पर्श झाला. ती लाजून पटकन हात मागे घेऊन गेली. तिच्या गालावर गुलाबी रंग उमटला. मी तिला म्हणालो, सुमन, कधी तू तुझ्या आयुष्याबद्दल बोललीस नाहीस, पण तुझ्या डोळ्यात दडलेली वेदना मी बघू शकतो. ती म्हणाली, काही गोष्टी शब्दात सांगण्यापेक्षा गप्प राहिलेल्याच बऱ्या असतात विहान. तिचं मन तिचं मला विहान म्हणून हाक मारणं, त्यांच्या एका शब्दात कितीतरी विश्वास होता. पुढे एक संध्याकाळी मी तिला माझ्या नव्या प्रोजेक्टचा नकाशा दाखवत होतो. ती लाकडी फ्रेम मधील बारीक नक्षी कामाला बोट लावत म्हणाली, हे बघा, या खिडकीतून सूर्यास्त किती सुंदर दिसेल. तिचं हे बोलणं म्हणजे तिच्या हृदयाचा नकाशा होता. तिने मला तो दाखवला. त्या रात्री मी झोपलो, पण झोप लागेना. फक्त तिचे डोळे, तिचे शब्द, तिचे हात यांचीच आठवण होत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आली तेव्हा मी बागेत रोपांना पाणी घालत होतो. ती म्हणाली, तुम्ही तर लवकर उठता. मी हसून म्हणालो, ज्यांच्यासाठी झोप गेली नाही तोच लवकर उठतो. ती गोंधळली, पण तिच्या हातातली फुलकलम जमिनीवर पडली. मी ती उचलताना तिचा हातात घेतला नाही, तर तिच्या हाताला एक आधार दिला. तिने विचारले, हे सगळं काय आहे विहान? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, एक सुरुवात आहे सुमन, एका नव्या घराची, नव्या तर एका नव्या नात्याची. तुला माहित नाही, पण तू ज्या दिवशी आजीला घेऊन पहिल्यांदा आलीस, त्या दिवशी माझ्या एकाकी आयुष्यात एक कवडं झाड रुजलं. ते आज मोठं झालं आहे. तिचे डोळे पाणावले. पण माझा भूतकाळ, माझं लग्न, लोक काय म्हणतील, मला लोक नकोत, मला तुझी गरज आहे. तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर बेडूक असशील, जो मला खरा राजा बनवेल. तिने बोलायचं टाळलं, पण त्या दिवसापासून तिच्या चेहऱ्यावरची शांतता ही आता दुःखाची नव्हती, ती आता स्वीकारायची होती. आम्ही गावात एकाच प्रेम कहाणीप्रमाणेच न पुसटता स्मितात बोलू लागलो. काही महिन्याची गावातल्या गोदामाईच्या देवळात आमची प्रेमाची साखरपुड्याची साधीशी गोष्ट झाली. सुमनच्या डोळ्यात आता पाणी नव्हतं, तिच्या डोळ्यात एक विश्वासाचा झरा वाहत होता. तिने माझा हात घट्ट पकडला. मी तिला माझ्या छोट्याशा पण कला भरलेल्या घरात आणलं. पण आयुष्याचा हा सुंदर प्रवास अद्भुत वळणावर येऊन थांबला. तेव्हा सुमनच्या भूतकाळातली एक अशी व्यक्ती पुन्हा आली, जिने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तिला सोडून गेलेला तो नवरा सागर आता येऊन दारावर उभा राहिला. त्याच्या हातात एक वकीलनामा होता आणि त्याच्या डोळ्यात फक्त एकच मागणी होती, सुमनला परत हवंय. त्या रात्री सुमनने मला माझ्या हातात हात घेऊन विचारलं, विहान, तू मला सोडून देणार का? मी तिला हलकेच कवटाळत म्हणालो, सुमन, आता तू फक्त माझी आहेस, पण या सागरच्या आगमनाने आपल्या आयुष्यात एक नवं वादळ उठेल. याची इच्छा काय आहे ते शोधलं पाहिजे. पण जे उलगडण होतं ते आम्हा दोघांचाही परीक्षेचं कारण ठरणार होतं. कारण सागर एकटा आला नव्हता, तर त्याच्यासोबत एक छोटंसं मूल होतं. त्याने सुमनच्या हाती त्या मुलाचा हात देत म्हटलं, ही तुझीच लेक आहे सुमन. मी तुला फसवलं, तुला सोडलं, पण आता या मुलीला आईची गरज आहे. सुमनच्या तोंडून एकही शब्द फुटेना. संपूर्ण घरात फक्त त्या बोड्या मुलीचे डोळे बोलत होते आणि मी स्तब्ध उभा होतो. हा फक्त प्रेमाचा संघर्ष नव्हता, तर नात्याची नवी परीक्षा होती. रात्र होती, गडद शांत, पण ढगाळ. आमच्या घरात मात्र एक वेगळीच अस्वस्थता पसरली होती. कारण सागर आणि ती छोटी मुलगी गेल्यानंतरही तिचे ते डोळे, ते बोळे चेहरे, ती बोलकी मुक्ता अजूनही सुमनच्या मनात घर करून होती. आणि मी सुमनला शांतपणे पाहत होतो. ती खिडकीशी उभी होती. हातात एक कोरडी फुलापाकळी घेऊन ती फक्त बारगळत होती. तिचे डोळे कोरे होते, पण त्या कोऱ्या डोळ्यातूनही काहीतरी सांगू पाहणारी एक ओलसर कडकड जाणवत होती. मी तिच्या जवळ गेलो. हळू तिचा हात माझ्या हातात घेतला. माझ्या अंगठ्याने तिच्या तळ हातावर हलका गोल फिरवला. ती थरथरली, पण मागे हटली नाही. विहान, ती अगदी कुजबुजल्यासारखी म्हणाली. ती मुलगी, तिचे डोळे माझ्या बाबांच्या डोळ्यासारखे होते, खूप गहिरे, खूप निरागस. मी तिला कपाळावर हलके स्पर्श दिला. सुमन, ती मुलगी कोण आहे हे सागरने स्पष्ट सांगितले नाही, पण त्याने तिला तुझी मुलगी म्हणून ओळख करून दिली, हे खरं आहे का? तिने डोळे मिटले, मान हलकीशी खाली घातली. मला नाही माहीत विहान, माझ्या लग्नानंतर 1 वर्षाने
मी गरोदर राहिली होती, पण घरातील माझ्यावरच्या अत्याचारामुळे माझं बाळंतपण लवकर झाले. बाळ जन्माला आल्यानंतर त्याने मला सांगितले की ते मेले. मी भोवऱ्यात गेले. त्या दुःखातून उठायला मला वर्ष लागले. पण आता ती मुलगी बघून माझ्या मनात शंका आली. तिचा जन्माचा तीळ डाव्या गालावर तोच तसाच होता. माझ्या बाळाला मी स्वप्नातही तो तीळ पाहिला आहे अनेकदा. तिचा आवाज फुटला. ती माझ्या छातीशी डोकं लावून रडू लागली. ते रडणं म्हणजे एका आईच्या हरवलेल्या ममतेचं होतं. ते दुःख नव्हतं, ती हुरहुर होती. मी तिच्या केसातून हात फिरवत तिला शांत केलं. तिला काहीही बोलायची गरज नव्हती. तिची ही व्यथा मी माझ्या काळजात उतरून घेतली. सुमन, आपण हे शोधून काढू, पण सागर आता कुठे आहे, काय करतो हे लक्षात ठेव. त्याने एकदा तुला जखमी केलं, तो पुन्हा तसाच का नसेल. पण ती मुलगी जर खरोखरच तुझी असेल तर तिला आपण आयुष्यात आपण आणणं हा तुझा अधिकार आहे आणि त्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. सुमनने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता एक वेगळाच विश्वास होता. तो कोरडेपणा हरवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन नेहमीपेक्षा लवकर उठली. मी अजून झोपेतच होतो, पण तिने किचनमध्ये जाऊन चहा बनवला. तो चहा घेऊन ती बेडरूम मध्ये आली. तिने माझ्या डोक्याशी हलकेच हात ठेवून मला जागं केलं. मी डोळे उघडले तर ती हसत होती. ते हसणं म्हणजे कित्येक दिवसाची चिंता विरघळल्यासारखं होतं. मी उठून बसलो. तिने चहाचा कप माझ्या हातात दिला. तिची बोटं माझ्या बोटांना भिडली. त्या स्पर्शात एक कबुली होती. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. आज आपण काय करणार विहान? तिने विचारलं. आज आपण काहीच रहस्य शोधणार नाही, फक्त एकमेकांसाठी वेळ काढणार. चल बागेत बसू. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बागेत एक मोर पिसांचा रंग ल्यालेला सकाळचा प्रकाश पसरला होता. झाडावर पक्षी किलबिल करत होते. सुमनने एका दगडी बाकावर बसताना पायातले चप्पल काढून बाजूला ठेवले. ती अनावळी बसली. मी तिच्या शेजारी बसलो. काही क्षण बसलो. मग तिनेच विचारलं, मला काय सांगणार होतास? मी तिच्याकडे वळलो. तिचा चेहरा सकाळच्या कवेतून सोनेरी झाला होता. मी म्हणालो, सुमन, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला वाटलं मी प्रेमाचे एक सुंदर गण बनवलंय. पण तू आता मला शिकवलंस की प्रेम म्हणजे फक्त एकमेकांकडे पाहणं नव्हे, तर एकमेकांचे दुःख कमी करणंही आहे. तुझं दुःख माझं झालंय आणि तू जर त्या मुलीला शोधायचं ठरवलंस तर मी तुझ्यासोबत आहे. पण तू माझ्यासोबत आहेस ना सगळ्यात आधी? तिने माझा हात घट्ट पकडला. तुझ्याशिवाय मी कुठेच नाही विहान. त्या क्षणी सूर्याची पहिलीच किरण आमच्या डोळ्यावर पडली. सुमनने डोळे मिटले. तिच्या होठावर एक निरागस हास्य होतं. मी तिच्या डोळ्यावरून हलके स्पर्श घेतलं. ते स्पर्श म्हणजे एक प्रतिज्ञा होती. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आहे. दुपारनंतर सुमन अस्वस्थ व्हायला लागली. तिची नजर वारंवार दाराकडे जात होती. ती माझ्याकडे बघून म्हणाली, विहान, सागर पुन्हा येईल का आणि त्या मुलीला घेऊन येईल का? मी तिला समजावलं, जर तो खरोखरच बाबा असेल तर येईल, पण तू घाबरू नकोस. ही आपली जागा आहे. आपण दोघे आहोत. मी तिला किचन मध्ये एकत्र काहीतरी बनवायला सांगितलं. ती मानसिकरित्या विचलित होती, पण मी तिला मैदा, साखर, चहाची पानं एकत्र करायला लावली. ती बनवत होती गरमागरम शिरा, तिच्या बाबांची आवडती डिश. ती करत होती, पण तिचे हात थरथरत होते. मी तिला मागून हात घालून मिठी मारली. ती मागे वळली. मी तिचा तो भरलेला हात थोडा वर करून तिला माझ्या दिशेने वळवलं. आम्ही समोरासमोर उभे होतो. काय झालं सुमन? मी हलक्या स्वरात विचारले. मी आई होऊ शकते होते विहान, पण हे बाळ माझ्यापासून हिरावलं गेलं. आता पुन्हा तीच मुलगी माझ्या समोर आली तर मला जमेल का तिला पुन्हा सोडून देणं? ती रडली. तिचे अश्रू माझ्या अंगावर पडले. मी तिचा चेहरा दोन्ही हातांनी घेतला. तिचे गाल ओले झाले होते. मी तिचे अश्रू हलक्या अंगठाने पुसले. तुला ते बाळ हवं होतं. तुझं प्रेम ते बाळ कधीच विसरू शकत नाही. आता ते बाळ ही तुझ्याकडे परत येत आहे. फक्त शोधायचं आहे की ती खरोखरच तुझी आहे का? आणि ती खरोखरच तुझी असेल तर ती माझीही लेक होईल, कारण तू माझी आहेस सुमन. तिने डोळ्यातले पाणी पुसले. तुझं मन किती मोठं आहे विहान. नाही, फक्त तुझं प्रेम आहे ते मला मोठं करत. त्या क्षणी आम्ही शब्द गमावले. फक्त एकमेकांच्या जवळ होतो. इतके जवळ की श्वासात श्वास मिसळला जाईल. रात्री मी आणि सुमन छतावर गेलो. ढगाळ वातावरण होतं. ताऱ्यांचा गर्दीतला चंद्र हळूच डोकावत होता. सुमनने पांढरी साधी नायलॉनची साडी नेसली होती. गार वाऱ्याने तिचे केस उडत होते. मी तिच्या केसांना हात लावला. ते मऊ होते, नदीच्या पाण्यासारखे. विहान, मी काही ठरवलंय, सुमन म्हणाली. काय? सागरचा शोध घ्यायचा. काल त्याने एक पत्ता सोडला होता का ते बघू पण.
तुझ्यासोबत एकटीने नाही, मी तुझ्यासोबत प्रत्येक पावलात आहे. पण एकच वचन दे. त्याने काहीही सांगितलं, कितीही दबाव आणला, तू फक्त मला सांगशील. आपण दोघे मिळून निर्णय घेऊ. तुझ्याशिवाय मी कोणाशीही बोलणार नाही. तिने हात पुढे केला. मी तो हात माझ्या दोन्ही हातात घेतला. तिच्या नाजूक बोटावर हलकीशी बांगडी होती. ती मी तिला भेट म्हणून दिली होती. चंदेरी रंगाची साधी, तिला फार आवडत होती. ती बांगडी तिच्या हातात खूप सुंदर दिसत होती. मी तिचा हात हलकेच वर करून तिच्या बोटावर होठ ठेवले. तिची बांगडी हलकीशी कणखणली. तिने डोळे मिटले. मी तिचे बोट हलकेच दाबले. ही बांगडी, हा हात, ही तू माझी आहेस सुमन. हे सगळं माझं आहे आणि मी कधीच गमावणार नाही. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. आकाशात हळूहळू ताऱ्यांची साथ मिळू लागली. सकाळचे 5 वाजता मी जागा झालो. सुमन अजून झोपली होती. तिच्या डोळ्याखाली काळे डाग होते. तिने रात्रभर चिंता केली होती. मी तिच्या अंगावर गोंगडी घालून दिली. मग ती कॉफी बनवली. कॉफीचा सुगंध पसरला. सुमन हळूच उठली. तू कॉफी बनवलीस? मला वाटलंच मीच बनवीन. ती हसत म्हणाली. ते हसणं म्हणजे अंगात नवी ऊर्जा होती. तुला बनवू दे. आज मी तुला सगळे दिवस सर्व करणार आहे. म्हणजे तू फक्त राणीसारखी राहा. मग राणीला तिच्या राजासोबत काही काम करायचं आहे. राजाला माहिती आहे का? तिने स्मित करत विचारलं. काय काम? आपण दोघं सकाळी सागरच्या शोधाला जाऊ. पण जाण्याआधी तुला काहीतरी सांगायचं. बोल विहान. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे मला पहिल्यांदा कळलं. काल रात्री तू मला कवटाळलंस तेव्हा मला सुरक्षित वाटलं. कितीही वादळ आलं तरी तू आहेस या भावनेने मला स्थिर केलं. मी तुला प्रेम करतो प्रचंड, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आनंदाचं होतं. मी तिच्याकडे पाहत राहिलं. मग हळुवारपणे तिच्या डोक्यात डोळे घालून म्हणालो, मी तुला आधीच प्रेम करतो सुमन. तू ज्या दिवशी पहिल्यांदा आलीस त्या दिवसापासून तुझी साडी, तुझा गजरा, तुझी लाज सगळं माझ्या मनात उतरलं. आणि आता तू मला प्रेम करतेस हे ऐकून मी कृतार्थ झालो. आम्ही एकमेकांना कवटाळलं. ती कवटाळण्यात जग होतं. ती कवटाळण्यात 2 जण होतं. एक विहान आणि एक सुमन. 2 नावं पण एक प्राण. सकाळी 8 वाजता आम्ही निघालो. सागरने काल जो पत्ता दिला होता तो म्हणजे गावाच्या सीमेवरची एक जुनी वाडी. मौजे सावडी असं नाव होतं. माझीच गाडी होती. एक छोटी पांढरीशुभ्र कार. सुमन शेजारी बसली. तिने आपले केस बांधले होते. हातात एक छोटी पिशवी होती. घाबरतेस का? मी विचारलं. तू आहेस तर कशाची भीती? तिने उत्तर दिलं. तिचं हे उत्तर माझ्या मनाला भिडलं. गाडीत शांतता होती. अधूनमधून आमचे हात भिडत होते. प्रत्येक वेळी हसत हसत डोळ्यात एकमेकांना पाहत होतो. विहान, तू कधी एखादी इमारत एवढ्या प्रेमाने बांधशील का? सुमनने विचारलं. हो, एकेकाळी एका गावातल्या शाळेसाठी. पण ते प्रेम म्हणजे आपुलकी होती. तुझ्यासोबत मात्र तुला प्रत्येक क्षण प्रेमाने भरून टाकायचं आहे. मग हा प्रवासी प्रेमाचा आहे. बोलता बोलता आम्ही सावडी गावात पोहोचलो. ती वाडी डोंगराच्या पायथ्याशीच होती. गेल्यावर दिसलं ती वाडी जीर्ण झाली होती. पण तिथे कोणीतरी राहत होतं. बाहेर मुलांची खेळणी पडली होती. सुमनने पाय जमिनीवर रुतले. तुझं बाळ तिथेच असेल का? मी विचारलं. मला माहित नाही, पण माझं मांडपीत ठोकतंय. मी तिचा हात पकडला. ती आहे ना? चल. आम्ही दाराशी गेलो तर उघडं होतं. आतून एक स्त्रीचा आवाज आला. कोण तिकडे? दारात उभी असलेल्या स्त्रीकडे पाहून सुमनची प्राण शांत झाली. ती काही बोलू शकली नाही, कारण ती स्त्री होती सुमनची सावत्र बहीण प्रार्थना, जिने तिच्या नवऱ्याशी लग्न केलं होतं. जिने सुमनला घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. प्रार्थना पाहून सुमन थिजून गेली. ती सरळ माझ्या पाठीशी उभी राहिली. मी तिला हाताने सांत्वन दिलं. तू इकडे कशी प्रार्थना? सुमनने कडक आवाजात विचारलं. सागरने मला नेलं होतं सुमन, पण त्याने मलाही फसवलं. त्याने तुला सोडल्यावर माझ्याशी लग्न केलं, पण तो कधीच स्थिर नव्हता. 1 वर्षातच त्याने मला सोडलं. गेला कुठे कोणासोबत सांगितलंच नाही. मला एकटीला सोडून, फक्त त्या मुलीला घेऊन. ती मुलगी, ती कोणाची आहे? सुमनने प्रश्न केला. प्रार्थना जवळ आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती मुलगी तुझी आहे सुमन. तुझं बाळ जिवंत आहे. सागरने तुला खोटं सांगितलं की ते मेलं. मी त्याच्या विरोधात जाऊ शकले नाही, पण मनात मात्र मला नेहमी वाटायचं की हे चुकीचं आहे. सुमनने डोळे विस्फारले. तिची श्वासोच्छ्वास वाढली. ती ती माझी मुलगी आहेस. तिचं नाव काय? पाखी. तिचं नाव पाखी. त्या क्षणी सुमनच्या पायाखालची जमीन सरकली. मी तिला धरलं नसतं तर ती कोसळली असती. मी तिला माझ्या कवेत घेतलं. तिने माझी छाती धरून डोकं ठेवलं. माझी पाखी, माझी लेक जिवंत आहे. ती कुजबुजली. तिचा आवाज गळा दाटून आला होता.
प्रार्थना पुढे म्हणाली, सागर आताच काल रात्री इथून गेला. त्याने पाखीला घेऊन जायचा प्रयत्न केला, पण पाखी माझ्याकडे रडत राहिली. तिला मी आई म्हणून दिसते, पण तिची खरी आई तू आहेस सुमन. तिला घेऊन जा, तिची आज तुझ्या हवी आहे. प्रार्थनेने आज जाऊन पाखीला हातात घेतलं. छोटीशी नाजूक बोडी सुमनच्या चेहऱ्याकडे पाहत होती. ती भिन्न झाली होती, पण सुमनने हात पुढे केला. ये बाळा, मी तुझी आई खरोखरच ची. ती मुलगी हळूच सुमनच्या जवळ आली. सुमनने तिला उचलून घेतलं. तिच्या डोळ्यात अश्रूचे धबधबे वाहू लागले. तिने त्या मुलीची कपाळावर हळू स्पर्श घेतलं. ती मुलगी, तिची पाखी, तिची स्वतःची लेक. मी मी तिघं पाहत होतो. सुमनने माझ्याकडे बघून सांगितलं, विहान, ती माझी लेक आहे, तिला मी सोडणार नाही. मी हात जोडून तिच्याकडे बघितलं. आमची लेक तुझी आणि माझी, कारण तू माझी आहेस. तुझं सगळं माझं आता. ही मुलगी माझी आहे. सुमन हसली. ते हसणं म्हणजे जणू वर्षानुवर्षाची खत विरघळली होती. आम्ही त्या दिवशी पाखीला घेऊन घरी आलो. सुमनच्या डोळ्यातला आनंद पाहण्यासारखा होता. पाखी हळूहळू सुमनची जळू लागली. दुसऱ्या दिवसापासून ती सुमनला आई म्हणू लागली. तो शब्द ऐकून सुमनचे डोळे भरून येत होते. मी तिला सांगत असे, रडू नकोस, हा आनंदाचा क्षण आहे. ती रात्री पाखीला झोपवताना मी बागेत बसलो होतो. सुमन हळूच घेऊन माझ्या शेजारी बसली. विहान, तू माझं अर्धवट आयुष्य पूर्ण केलंस. तू नसतात तर मी ही पाखी कधीच शोधू शकली नसती. तुझ्यामुळे मी आई झाली. तुझ्यामुळे मला प्रेम मिळालं. सुमन, तुझ्यामुळे मला एक घर मिळालं. आता ते घर कुटुंबात रूपांतरित झालं. पाखी आता माझीही मुलगी आहे. तिच्या आनंदासाठी मी काही करेन. तिने माझा हात आपल्या हातात घेतला. तिचे हात कोमल होते. तिने माझ्या बोटावर हलकेच काही काढलं. मी पाहिलं तर तिने माझ्या बोटावर विसू असं लिहिलं होतं. ते विरत नव्हतं. ते कधीही विरणार नाही, जसं माझं तुझ्यावर प्रेम विरणार नाही, ती म्हणाली. त्या रात्री आम्ही पाखीला दोघांनी मध्ये घेतलं. सुमन एका बाजूला, मी एका बाजूला. पाखी आमच्या मध्ये हसत होती. त्या हास्यात जगातले सगळे सूर होते. तो सूर होता प्रेमाचा. पाखी आमच्यातली रमली. तिला मी रंग देऊन चित्र काढायला शिकवू लागलो. ती माझ्या केस पेन्सिलची, घराची, फुलाची, ढगाची चित्र काढू लागली. सुमन म्हणाली, ती तुझ्याकडेच गेली. मीही आई आहे तिची, पण ती तुझीच प्रकृती आहे. बघ, तिचे डोळे तुझ्यासारखेच बोलके आहेत. हळूहळू सुमन पुन्हा पूर्वीसारखी हसू लागली. आता ती सकाळी लवकर उठून बागेत फुलांना पाणी घालत असे. ती माझ्यासाठी काफी बनवत असे आणि पाखी तिला मदत करत असे. आमचं घर खरोखरच एक कुटुंब बनलं होतं. पण एका संध्याकाळी सुमनचा चेहरा पुन्हा विचारी झाला. मी विचारलं, काय झालं? तिने सांगितलं, प्रार्थनेचा आज फोन केला. सागर परत आला आहे. त्याला पाखी परत हवी आहे. त्याने नोटीस पाठवली आहे. तो पाखीला घेऊन जाण्यासाठी कोर्टात जाणार आहे. ती हातातली पाखीची चप्पल घेऊन रडू लागली. मी तिच्या जवळ गेलो. तिला शांत केलं, पण मनातून मी ठरवलं सागरला समजावून सांगायचं. पाखी ही आता सुमनचीच नव्हे तर माझीही मुलगी आहे. तिला हिरवण्याचा त्याचा काय अधिकार? सुमन, घाबरू नकोस, आपण याचा सामना करू. प्रेमाचा अधिकार सगळ्यात मोठा असतो. तुझं तिच्यावरचं प्रेम कोणीही हिरवू शकत नाही. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात विश्वास होता, पण त्या डोळ्यात एक गहिरी काळजी होती. कारण तिला माहित होतं सागर हार मानणारा नव्हता. रात्री उशिरा सुमन झोपली. पाखी तिच्या कुशीत शांत झोपली होती. मी दोघीकडे पाहत राहिलो. सुमनच्या झोपेतल्या अस्वस्थ हालचाली मला जाणवत होत्या. तिने हात पाखीला घट्ट धरून होते. मी हळूच तिच्या कपडावरून स्पर्श घेतलं. सुमन, मी तुला वचन देतो, तुझी पाखी कधीही तुझ्यापासून दूर होणार नाही आणि तूही कधीही माझ्यापासून दूर होणार नाहीस. आपण तिघं एक कुटुंब आहात. हे कुटुंब कोणीही मोडू शकत नाही. खोलीत शांतता होती, पण त्या शांततेत मी एका नव्या संघर्षाची घोषणा करत होतो. सागर उद्या येणार आहे. त्याच्या हातात काय आहे? त्याला खरोखरच पाखी हवी आहे की फक्त सुमनला दाखवायचं आहे त्याच्या मागे कोण आहे? हे सगळं उलगडणार होतं, पण उलगडण्याआधीच एका वळणावर आम्हाला एक नवं सत्य समोर येणार होतं, जे सुमनचं नव्हतं तर माझं होतं. आणि ते सत्य ऐकल्यानंतर सुमन मला विचारणार होती. रात्र होती, पण त्या रात्रीच्या चांदणे काही गेल्या डोळ्यात सामावना. सुमन माझ्या समोर उभी होती. तिचे डोळे माझ्यात रुतले होते. तिने विचारलेला प्रश्न अजूनही खोलीत घुमत होता. विहान, तूही मला लपवलंस का काहीतरी? मी स्तब्ध होतो, कारण तिने जे विचारले ते खरं होतं. माझ्याकडेही एक गुपित होते, एक असं जे मी कधीही कोणाला सांगितलं नव्हतं. पण आता समोर तिच्या या निरागस प्रश्नासमोर मला भीती वाटत होती.
मी तिच्याजवळ गेलो, तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले, तिची बांगडी कणकणली. तो आवाज म्हणजे जणू माझ्या मनातली गालमेल होती. सुमन, मी तुला सगळं सांगेन, पण तू माझ्यावरचा विश्वास ढळू देणार नाहीस हे मला माहीत आहे. कारण प्रेम म्हणजे फक्त गोड बोलणं नव्हे, तर एकमेकांची कुरूप सत्य स्वीकारणंही आहे. ती गप्प बसली, तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले, पण मी बोललो नाही. मी सुरुवात केली, सुमन, तू ज्याच सागरापासून पळून आलीस त्याच्या आधी माझं एक लग्न झालं होतं, तेही अयशस्वी. माझी पत्नी अनुराधा हिच्याशी माझं सहमती जमत नव्हती. आम्ही दोघे वेगळं झालो. समाजाने मला त्रास दिला. आर्किटेक्ट झालाय पण बायको सांभाळू शकला नाही अशी टिंगल केली. म्हणून मी शहर सोडून या गावात आलो. तुला मी हे का सांगितलं नाही, कारण मला वाटलं तू मला सोडून जाशील. तुझ्या मनात पहिल्याच लग्नाची वेदना होती, तिला आणखी भर पडेल अशी माझी भीती होती. सुमनने डोळे मोठे झाले. ती माझ्यापासून हात सरकून मागे गेली. ती खिडकीशी जाऊन उभी राहिली. बाहेर ढगाळ रात्र होती. एकटाच तारा लपाछपी करत होता. मी तिच्याकडे गेलो. सुमन, माफ कर, मी लपवलं, पण तुझ्यापासून काहीही लपवण्याचा माझा हेतू नव्हता. मी फक्त तुझ्या वेदनेचा आदर केला. ती वळली. तिचे डोळे ओले होते. विहान, तू फक्त एक गोष्ट सांग, तू अनुराधाला अजूनही प्रेम करतोस का? प्रश्न थेट होता, निर्वणीचा. मी तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणालो, नाही. ती माझ्या आयुष्याचा एक भाग होता, पण भूतकाळाचा. तू माझा आजही आहेस, उद्याशी आहे आणि आताही बाकी आहे. सुमन काही क्षण गप्प राहिली. मग हळूच पुढे येऊन तिने माझ्या छातीवर डोकं ठेवले. तू माझ्यासारखाच जखमी आहेस विहान. आपण दोघं तुटलेली माणसं, पण एकमेकांसाठी पूर्ण. त्या क्षणी खोलीतील हवा हलकी झाली. मी तिच्या केसातून हात फिरवला. तिने डोळे मिटले. दरम्यान पाकी तिच्या खोलीतून हळूच येऊन आमच्याकडे बघत होती. ती म्हणाली, बाबा, आई रडते का? मी खाली वाकून तिला उचललं नाही. ही रडत नाही, ही फक्त खूप खूप हसते, पण हे हसू डोळ्यातून बाहेर पडतं. पाकीने सुमनला हात दिला. तिघं एकमेकांकडे मिठी मारून उभे राहिलो. तो क्षण म्हणजे प्रेमाचा विजय होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर येऊन ठेपला. त्याच्या हातात कागदपत्रे होती. तो म्हणाला, पाकी माझी मुलगी आहे, तिला माझ्याकडे यायला हवं. सुमन घाबरली, पण मी तिचा हात घट्ट धरला. मी सागरकडे शांतपणे म्हणालो, सागर, पाकीला आई हवी आहे. तू तिला फसवलंस. तू तिच्या आयुष्यातला नव्हतास. तिला स्थिरता हवी आहे. तू नशा करतोस, भटकतोस, तिच्यासाठी हे बरं नाही. सागर चिडला. मी तिचा बाप आहे. तेवढ्यात प्रार्थना आत आली. तिने सागरला थेट विचारलं, तू बाप आहेस, मग सांग, पाकीची आवडती गोष्ट कोणती? तिला रात्री कोण जागवतं? ती कशावर रडते? सागर गप्प बसला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. प्रार्थने पुढे म्हणाली, सुमनने तिला जन्म दिला आहे. तिने तिच्यासाठी अश्रू गाळले. तू फक्त एक शरीर दिलंस, पण आई विना ती मुलगी कधीच पूर्ण नव्हती. आता ती पूर्ण झाली. तिचा हक्क सुमनचा आहे. सागर चुपचाप निघून गेला. तो परत कधी आला नाही. सुमनने प्रार्थनेचा आभार मानले. प्रार्थना हसली. तुझ्याशी वाईट केलं सुमन, पण आता मी तुझी बहीण बनू इच्छिते. ते दोघे एकमेकांना मिठी मारून रडल्या. ती मिठी म्हणजे जखमावरची मलमपट्टी होती. काही दिवसांनी गावातल्या बोधा मायेच्या मंदिरात एक साधा समारंभ झाला. सुमनने मला सांगितलं, विहान, आपण गंधर्व पद्धतीने लग्न केलं, पण आता एकदा का होईना हातात हात घालून फेरे घेऊ. आम्ही तसेच केले. मी पांढरा पैठणी कोट, तिने साधी लाल साडी. तिच्या हातात फुलांचा गजरा होता. ती खूप सुंदर दिसत होती. डोळ्यात एक शांत विश्वास होता. पाखी आमच्या मध्ये उभी होती, आजही होती. त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. बाळा, तुम्ही दोघं खूप जगलात, पण देवाने तुम्हाला एकमेकांसाठी निर्माण केलं होतं. आता ही पाकी तुमच्यातील प्रेमाचा पुरावा आहे. त्या रात्री आम्ही शेतावर बसलो. चंद्र पूर्ण होता, ढग नव्हते. सुमन माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती. विहान, सगळं सुंदर झालंय, पण एक गोष्ट सांगू का? तिने विचारलं. सांग. तुझ्या आयुष्यात अनुराधा होती, माझ्या आयुष्यात सागर होता, पण त्याची गरज होती आपल्याला तुटण्यासाठी. कारण तुटल्याशिवाय कधीच जुळत नाही. आपण तुटलो, वेगळे झालो, पण एकमेकांना मिळालो, म्हणून ते दुःख सार्थ होतं. मी तिच्याकडे वळलो. तिच्या चेहरा चांदण्यात चमकत होता. तिच्या गालावर हळकुंदूचा पिवळा टिळा होता. मी तिच्या कपाळावर प्रेमाचे हळू स्पर्श घेतले. ते हलकं होतं, फुलपाखरू पाकळीवर थांबवत इतकं. सुमन, ही फक्त सुरुवात आहे. प्रेमाचे कधी शेवट नसतं, फक्त एक अध्याय संपतं, दुसरा सुरू होतो, ती म्हणाली. मग आपल्या प्रेमाचे अध्याय कधी संपणार नाहीत. आज सुमन माझ्या घरात राहते. पाकी आता शाळेत जाऊ लागली आहे. ती मला बाबा म्हणते. सुमन स्वतःहून
लहान मुलांना शिकवू लागली आहे. तिच्या डोळ्यात आता कोणतीही भीती नाही, फक्त विश्वास आहे, प्रेम आहे, शांतता आहे. मी अजूनही पर्शिया आर्किटेक्चर्स मध्ये काम करतो, पण आता प्रत्येक घराच्या डिझाईन मध्ये एक गोष्ट कॉमन असते. एक छोटीशी खिडकी सूर्यास्तासाठी, एक छोटीशी बाग आणि भिंतीवर कोरलेली दोन नावं, विहान आणि सुमन. एके दिवशी पाखीने विचारलं, बाबा, प्रेम म्हणजे काय? मी हसलो. सुमनने उत्तर दिलं, प्रेम म्हणजे बाबांचे डोळे ग, जे आपल्याला सतत पाहतात, काळजी करतात, पण कधी सोडत नाही. पाखी म्हणाली, मग मीही बाबावर प्रेम करते. मी तिला उचलून घेतलं. सुमनच्या गालावर हात ठेवला. तिने माझा हात थोपटला. मित्रांनो, या प्रेमाच्या गोष्टी संपत आहे, पण प्रेम कधी संपत नाही. ते फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जात राहतं. सुमनच्या दुःखाला पाखीच्या हास्याने शांत केलं. माझ्या एकेकीपणीला सुमनच्या प्रेमाने हरवलं. प्रेम हे नातं नाही, तो एक धागा आहे, जो तुटल्यानंतर अधिक मजबूत होतो. जर तुम्ही प्रेमात विश्वास ठेवाल तर तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटतेच. फक्त वाट पाहण्याचा मोह नको, तर प्रेमासाठी जगण्याची तयारी हवी. आज सुमन माझ्यासमोर बसली आहे. ती चहा बनवत आहे. पाखी तिला मदत करते. खिडकीतून उन्हाचे पिवळे किरण आत येत आहेत. हेच जीवन आहे, हीच शांतता आहे. प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांना पूर्ण कळणं, दोन तुटलेल्यांचा हात हातात घेऊन अखंड प्रेमाचा पूल बांधणं. आणि तो पूल कोणीही तोडू शकत नाही, कारण तो प्रेमाचा बांधलेला असतो. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्या सोबत जोडलेले राहा. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मन चंचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. आपला मन चंचल.